नमस्कार रसिको, नमस्कार. छोटीशी बातमध्ये मी सौ अनघादेव आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. तुम्ही म्हणाल ही बोधामृतच देत असते, पण खरंच तसं नाही आहे. काही काही गोष्टी मनाला पटत नाहीत, पुढच्या पिढीला सांगाव्याशा वाटतात आणि म्हणूनच मी हे सगळं सुरू केलं आहे. हल्ली मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्याचं जास्त मुलांना आवड निर्माण झाली आणि त्याला कारण आहे, बरोबर आहे, त्यांना वेळ नाही आहे आणि वेळ नसल्यामुळे एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात आणि म्हणून मॉलमध्ये खरेदी केली जाते. मॉलमध्ये गेल्यावर बरेच वेळेला आपल्याला गरज नसलेल्या वस्तूसुद्धा आपण घेतो, त्याने खर्च वाढतो. दुसरं म्हणजे बरेच वेळा मॉलमध्ये तुम्ही पाहिलं तर एकवर एक फ्री, काही 70%, काही 60%, कधी 40% असं कन्सेशन असतं. पण एक लक्षात घ्या, कोणी कोणालाही काहीही फुकट देत नाही. त्याला कारण असं आहे, त्याची डेट बघत नाही आपण. आपल्याला एकवर एक फ्री मिळालं की आपण लगेच घेतो, पण त्याची डेट बघितली जाते का? एक्सपायर डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट, ते बघायला पाहिजे. ज्या वेळेला 8 ते 10 दिवस 15 दिवस राहतात त्यावेळेला एकवर एक फ्री दिलं जातं. काही काही पॅकबंद वस्तू असतात, त्यांच्यातली हवा गेलेली असते. आपण एकवर एक फ्री मिळते ह्या आनंदात ते विसरतो बघायचं. मग त्याची डेट बघायला विसरू नका. त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट किती आहे, त्याची एक्सपायरी डेट कधी आहे, हे नक्की बघा. दुसरं म्हणजे मॉलमधून आपण पिठं आणतो. सगळी पिठं अवेलेबल असतात, चांगली गोष्ट आहे. आपल्याला चक्कीत जायला वेळ नाही, धान्य आणायला वेळ नाही आणि त्यामुळे आपल्याला ती सगळी पिठं अवेलेबल होतात. हे बरं वाटतं, चांगली असतात. पण ती पिठं तुम्ही घरी ठेवलीत, अगदी 4-4, 5-5 महिने जरी तशीच ठेवलीत तरी त्यात बघा कधी अळी होत नाही किंवा पोरकिडा लागत नाही. ह्याचा कधी विचार केला आहे का आपण? असं का होतं? आपण गिरणीतून दळून आणलेलं पीठ 2-2.5 महिन्यांनी थोडीसा टोका पडतो, जाळी धरायला लागते. मग ही पिठं का नाही अशी होत? त्याला कारण आहे, त्याच्यावर जंतुनाशकं इतकी वापरलेली असतात की त्याला कधी अळी लागणं किंवा टोका पडणं किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणतो की पोरकिडा होणारच नाही, कारण त्याच्यावर जंतुनाशकच इतक्या प्रमाणात वापरलेली आहेत. मग हा विचार करा, ही जंतुनाशकं वापरल्यामुळे त्यात कीड निर्माण होत नाही किंवा पोरकिडा होत नाही. हे आपण खाल्ल्याने पिठं काही धुता येत नाही. मग हे आपण खाल्ल्याने आपल्याला किती त्रासदायक असू शकतं. आपण आपल्या लहान मुलांना खायला घालतो, की जी लहान मुलं नवीन जन्मली आहेत, आता आपण त्या नाचणीचं सत्व बित्व आणतो आणि त्यांना खायला घालतो. म्हणजेच काय करता तुम्ही? त्यांना पॉयझन देताय थोडं थोडं. हे आपण लक्षातच घेत नाही. म्हणून मी सगळ्यांना विनंती करते की मॉलमधून प्रत्येक गोष्ट घेताना विचार करा. स्वस्त मिळते म्हणून घेऊ नका आणि अननेसेसरी वस्तू पण घेऊ नका. त्याने आपला खर्च वाढतो आहे, त्यांचं काही जात नाही. सरतेशेवटी विचार करायला हवा, खरंच या सगळ्या वस्तू गरजेच्या आहेत का, लागणार आहेत का? बट ऑब्वियस आहे, आपण लागल्याशिवाय आणतच नाही. पण त्या घातक तर नाही ना ठरत आहेत, ह्याचा पण विचार करायला हवा. ही छोटीशी गोष्ट आहे, पण किती घातक आहे, तेव्हा थोडासा विचार करा. धन्यवाद.